नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉटल आर्ट बघणार आहोत। खरं तर बॉटल आर्ट किंवा बॉटल क्राफ्ट आयडियाज जे असतात तर असे अनेक व्हिडिओज आपण सोशल मीडियावरती बघतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या तुम्हाला बॉटल आर्ट आयडियाज दाखवणार आहे तर त्या अतिशय सोप्या असणार आहेत आणि अगदी बिगिनर्स साठी मी या आयडियाज दाखवलेल्या आहेत। खूप छान असा एक डेकोरेटिव्ह कॉर्नर तुम्ही तुमच्या घरात या बॉटल आर्ट आयडियाज वापरून करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात ज्या काही बॉटल्स अवेलेबल असतील, ज्या थोड्याशा जुन्या झाल्या असतील तर त्याच बॉटल्स वापरून आपण या बॉटल आर्ट आयडियाज करणार आहोत। यासाठी तुम्हाला फक्त कलर्स लागणार आहेत, ॲक्रेलिक कलर्स किंवा पोस्टर कलर्स जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते। खूप सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आणि अतिशय सुंदर अशा या 4 बॉटल आर्ट आयडियाज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सगळ्यात पहिली जी आपण बॉटल घेतलेली आहे तर त्याचा कलर जो आहे तो व्हाईट आहे आणि त्याच्यावरती मी डार्क ग्रीन कलर देणार आहे। इकडे मी ॲक्रेलिक कलर्स वापरतेय। अशा पद्धतीचं कलरिंग जेव्हा आपण करतो तर तेव्हा कुठल्याही मीडियममध्ये जर तुम्ही कलरिंग करत असाल तर त्याचे 2 ते 3 कोट्स तुम्ही दिल्यानंतर तो कलर खूप छान पद्धतीने बसतो त्या टेक्स्चरवरती। त्यामुळे एक 3 लेयर्स मी या डार्क ग्रीनचे दिल्यानंतर ही ग्रीन शेड खूप छान दिसत होती आणि अर्थात डार्क ग्रीन कलर आहे त्यामुळे त्याच्यावरती मी व्हाईट ॲक्रेलिक कलरनी पानाशीच रिलेटेड थोडंसं डिझाईन करणार आहे। सगळ्यात मध्ये मी थोडंसं मोठ्या साईजचं असं पान काढलेलं आहे डेकोरेटिव्ह फॉर्ममध्ये आणि साईडला मी अशा छोट्या 4 लाईन्स काढणार आहे आणि त्यांनी हे अशा प्रकारचं डेकोरेटिव्ह डिझाईन मी तयार केलेलं आहे। अशा पद्धतीचं डिझाईन जे आहे ते कुठल्याही डेकोरेशनला सूट होतं। थोडंसं ट्रेडिशनल पण आहे, मध्ये मध्ये मी काही डॉट्स दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपली पहिली बॉटल आर्ट आयडिया पूर्ण झालेली आहे। दुसरी बॉटल आर्ट आयडिया जी आहे त्यासाठी मी स्टीलची बॉटल घेतलेली आहे। इकडे डायरेक्टली मी येलो कलर देणार आहे, येलो ॲक्रेलिक कलर। ब्लॅक मार्कर मी इकडे वापरतेय। डायरेक्टली हा मार्कर वापरून मी थोडंसं डूडल फॉर्ममध्ये डिझाईन करणार आहे। पहिल्यांदा मी काही ट्रँग्युलर शेप आणि सेमी सर्कल शेपच्या बॉर्डर डिझाईन्स काढलेले आहेत, पण त्या देखील अतिशय सोप्या आहेत, अगदी सहज तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। त्यानंतर प्रत्येक बॉर्डर डिझाईन झाल्यानंतर मी पुन्हा एक लाईन काढून मध्ये छोटीशी गॅप ठेवत होते जेणेकरून तो येलो कलर देखील मध्ये मध्ये छान दिसेल। तिसरा पॅटर्न मी फक्त लाईन्सचा काढलेला आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स। त्यानंतर पुन्हा एकदा मध्ये काही डॉट्स दिलेले आहेत। त्यानंतर या वेव लाईन्स मी काढलेल्या आहेत। थोडेसे स्वर्ल पॅटर्न काढलेत दोन्ही बाजूंनी। मी आत्ता म्हणले तसं या बॉटलवरती मी पूर्ण डूडल थीम घेतलेली आहे, त्यामुळे डूडल आपण जे करतो रँडमली जे शेप्स आपल्याला सुचतात ते आपल्याला करायचे आहेत। जास्तीत जास्त डेकोरेटिव्ह, थोडेसे बोल्ड आणि खूप छान असे पॅटर्न्स क्रिएट होतील असंच डिझाईन मी इकडे घेतलेलं आहे। पुन्हा शेवटी सुद्धा मी काही लाईनचे पॅटर्न तयार केलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी एकदा फायनल आउटलाईन करून घेतली। असे व्हायब्रंट कलर्स जेव्हा आपण अशा DIYजना घेतो तेव्हा ते खूप छान दिसतात। आणि आपली दुसरी बॉटल आर्ट आयडिया देखील तयार झालेली आहे। तिसरी बॉटल आर्ट आयडिया जी आहे तर ही जी बॉटल आहे याचा साईज थोडासा छोटा आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा डार्क ब्लू कलर दिलेला आहे प्लेन। त्यानंतर मी क्लाउड्स काढणार आहे, मी वेगवेगळ्या पद्धतीचे ढग काढणार आहे आणि त्यानंतर चंद्र मी इकडे काढलेला आहे। अतिशय सोपं आहे हे डिझाईन, पण खूप छान दिसतं। थोडंसं रिअलिस्टिक लुक देखील या ढगांना, चंद्राला आलेला आहे। व्हाईट आणि ब्लू कलरचं थोडंसं मिक्सिंग केलेलं आहे आणि आपली तिसरी बॉटल आर्ट आयडिया देखील तयार झालेली आहे।
आजच्या व्हिडिओमधली आपली लास्ट म्हणजेच चौथी बॉटल आर्ट आयडिया बघूया। या बॉटलला मी पूर्ण रेड कलर दिलेला आहे। हा कलर खूप छान दिसतो, व्हायब्रंट असा हा कलर दिसतो आणि अर्थात त्याचे 2 ते 3 कोट्स मी दिलेले आहेत, 3 लेयर्स दिलेले आहेत आणि रेडवरती पुन्हा एकदा कॉन्ट्रास्ट कलर स्कीम म्हणजेच येलो कलर मी इकडे वापरला आहे आणि खूप छान 5 पाकळ्यांची अशी मी फुलं केलेली आहेत। येलो कलरची ट्रान्सपरन्सी त्या रेड कलरमुळे खूप छान दिसतेय, खूप रिअलिस्टिक दिसतोय हा देखील लुक। आणि अशा पद्धतीने आपली चौथी बॉटल आर्ट आयडिया देखील तयार झालेली आहे। आणि हा DIY मी न्यूजपेपर वापरून करणार आहे। सगळ्यात आधी न्यूजपेपर पाईप्स मी आधी तयार करून घेणार आहे। अशा प्रकारचे न्यूजपेपर पाईप्स खूप सोपे असतात करायला। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे या बॉटलवरती मी 3 ठिकाणी हे न्यूजपेपर पाईप्स फ्लॅट करून पेस्ट करते। हा जो DIY आहे तो अर्थात आपण 3D करतोय, त्यामुळे मी पहिल्यांदा बेस या 3 पाईप्सचा करून घेतल्यानंतर याच्यावरती मी खूप छान असं नेचर एलिमेंट्स वापरून डिझाईन करणार आहे। त्यामुळे सगळ्यात आधी स्टेम्स ज्या असतात फुलाच्या तर त्या मी आधी पेस्ट करून घेतल्या आणि इकडे मी आता फूल तयार करणार आहे। तर हे न्यूजपेपर पाईप्स वापरूनच आपण खूप छान अशी फुलं तयार करू शकतो। तो जो पाईप आहे तो फ्लॅट केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी दाखवते त्याप्रमाणे तो रोल करायचा आहे आणि ग्लू वापरून तो पेस्ट करायचा आहे आणि अशा पद्धतीचं फूल तयार होतं। आणि एक मोठं आणि 2 मीडियम साईजची अशी 2 फुलं मी तयार केलेली आहेत आणि एकूण 3 फुलं तयार केली आहेत। प्रत्येक फुलाच्या मध्ये अजून एक छोट्या साईजचं असं न्यूजपेपर पाईप्सनीच तयार केलेलं छोटं फूल मी लावलेलं आहे। त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी म्हणून मी असा एक स्वर्ल पॅटर्न तयार केलेला आहे न्यूजपेपरचाच आणि तो सुद्धा खूप छान दिसतोय। तर अशा पद्धतीने आपलं 3D न्यूजपेपर क्राफ्ट तयार झालेला आहे। तुम्ही हा DIY असाच ठेवू शकता किंवा तुम्हाला जर कलर करायचा असेल, तुमच्या घरी कलर्स अवेलेबल असतील तर तुम्ही मी दाखवते त्याप्रमाणे असे व्हायब्रंट कलर्स वापरून हा DIY कलर करू शकता। आपण स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती अशा प्रकारचे DIYs बघतोय की ज्या DIYsमध्ये घरात जे मटेरियल अवेलेबल असेल ते मटेरियल वापरूनच तुम्ही खूप सुंदर असा तुमचा वीकेंड स्पेंड करू शकता। पण ऑप्शनसाठी म्हणून की ज्यांच्याकडे कलर्स असतील अवेलेबल त्यांच्यासाठी म्हणून मी हा दुसरा पण ऑप्शन व्हिडिओमध्ये दाखवते की कलर केल्यानंतर सुद्धा हा DIY खूप सुंदर दिसणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।